नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। वटाण्याची मिसळ करण्यासाठी मी इथे 1 वाटी पांढरे वटाणे 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि वटाणे छान भिजलेले आहेत। 2 मोठे कांदे मी उभे काप देऊन कट करून घेतलेत। 1 मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। 4 पोहे खायचे चमचे वाळलेलं खोबरं घेतले, किसून घेतले मी खोबरं, आणि 4 पोहे खायचे चमचे मी ओलं खोबरं सुद्धा किसून घेतलेलं आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे धने घेतलेत, अर्धा चमचा रेग्युलर जिरे आहेत आणि अर्धा चमचा शहाजिरे घेतलेले, 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस आणि खडे मसाल्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत, 5-6 मिरी, 4 लवंगा आणि 2 हिरवी विलायची घेतली। थोडी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, चवीनुसार मीठ आणि पावडर मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे मी बेडगी मिरची पावडर घेतली, ही कलर साठी घेतलेली आहे, 2 चमचे माझा घरगुती कांदा लसूण मसाला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय आणि आपल्याला तेल लागणार आहे। कुकर घेतलाय, कुकरमध्ये वटाणे काढून घेते। आपल्याला हे वटाणे शिजवून घ्यायचे आहेत। आता यामध्ये पाणी घालूयात। मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता थोडंसं मीठ घालायचंय, जास्त नाही, अगदी अर्धा चमचा मीठ घातलंय आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। 3 किंवा 4, तुमच्या कुकरच्या शिट्ट्या जर लवकर होत असेल तर 4 शिट्ट्या केल्या तरीही चालेल। गॅसवर पॅन ठेवलाय, त्यामध्ये 1 चमचा तेल घालते। तेल गरम झालंय, त्यामध्ये मी कांदा घालते। कांदा 2 ते 3 मिनिटं मी चांगला परतून घेणार आहे। कांदा मी 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये वाळलेलं खोबरं आणि ओलं खोबरं घालायचंय। तुम्ही नुसतं वाळलेलं खोबरं किंवा ओलं खोबरं सुद्धा घालू शकता, पण ह्या पद्धतीने दोन्ही खोबरं घालून आपण जेव्हा मिसळ करतो तर खरंच चवीला एकदम छान लागते। आणि त्यातच आपल्याला बाकीचे खडे मसाले घालायचे आहेत। धने, रेग्युलर जिरे आणि शहाजिरे दोन्ही घेतलेले मी, खसखस, तीळ आणि हे खडे मसाले, मिरची, लसूण, आलं। आता हे सगळं आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे, सगळं एकसाथ घालायचे। मी ह्या आधी सुद्धा तुम्हाला मिसळ दाखवलेली आहे, मटकीची मिसळ दाखवली, ती तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही वटाण्याच्या ऐवजी मटकी किंवा मूग सुद्धा घेऊ शकता, मोड आलेले मूग, मोड आलेली मटकी घेऊ शकता, किंवा मी पांढरा वटाणा घेतलेला आहे, तुम्ही हिरवा वटाणा जरी भिजवून घेतला तरीही चालेल, पण वटाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। 7 ते 8 तास भिजला की तो एकदम छान शिजला जातो। आता ह्यामध्येच मी टोमॅटो घालतेय आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे, थोडी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे। टोमॅटो आणि कोथिंबीर घातल्यावर मी पुन्हा 2 मिनिटं चांगलं परतून घेतले। आता मी गॅस बंद करते आणि आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचंय। कुकरच्या 3 शिट्ट्या करून मी वटाणा शिजवून घेतलेला आहे, वटाणा छान मऊ शिजलाय। आता आपण वाटण करून घेऊयात। मिक्सरचं भांडं घेतलंय मी, आता हे सगळं थंड झाले, आपल्याला वाटून घ्यायचे। पाणी न घालताच हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे, जर थोडी गरज असेल पाण्याची तर थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल। वाटण वाटून घेतलेलं आहे, एकदम बारीक वाटून घेतले। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मोठे 3 चमचे तेल घातलेले। मी आता फोडणीमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता काहीही वापरलेलं नाही। आता मी ह्या तेलामध्ये हळद घालते, तेल गरम व्हायच्या आधीच आपल्याला मसाले घालायचेत म्हणजे करपत नाही। बेडगी मिरची पावडर घातली, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला, त्यातच थोडी कोथिंबीर घातली आणि हे जे वाटण आपण तयार करून घेतले ते घालायचे।
वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। मसाला मी चांगला परतून घेतलाय, छान तेल सुटले मसाल्याला। आपल्याला असाच मसाला परतून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये शिजवलेले वाटाणे घालायचे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचंय। पाणी मी आधीच गरम करून घेतलेलं आहे। आपल्याला मिसळ किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजे आपण पाणी घालू शकतो। मी साधारण 2 ग्लास पाणी घातलेले। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ घालायचे। आपण वाटाणे शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं आणि आताही मी वरतून थोडं मीठ घालते, मीठ कमी आहे। आणि आता आपल्याला हे 5 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचे। गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवलेली आहे। वाटाण्याची भाजी मी चांगली 5 ते 6 मिनिटं उकळून घेतलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। आपण मिसळ प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप छान तर्री आली आहे। आधी मी वाटाणा घेते थोडा। वाटाणा घेतलाय, त्यावरती आता आपल्याला फरसाण घालायचे। त्यावरती मी कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरलेला घालणार आहे। आणि आता मिसळीचा कट घालायचा आहे। तयार झाली झणझणीत आणि चमचमीत अशी वाटाण्याची मिसळ। खूप छान झाली आहे। जोडीला पाव, कांदा, लिंबू एक नंबर झालेली आहे। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।